जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत। ऊसतोड मजुरांसाठी शेवटची खेप भावनिक आणि आनंददायी ठरते। 3-3.5 महिन्यांच्या कष्टानंतर गळीत हंगाम बंद होताना शेवटचा ऊस ट्रॉलीत भरताना मजुरांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसत होता। 3.5 महिन्यांच्या परिश्रमानंतर आपल्या हक्काच्या घरी जाण्याच्या तयारीला ऊसतोड मजूर लागले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात ऊस पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे। ऊस गळीत हंगामात ऊस तोडण्यासाठी सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, परभणी अशा जिल्ह्यातील मजूर कोल्हापुरात येतात। अनेक जण कुटुंब कबिल्यासह ऊस तोडणीसाठी येतात। दररोज पहाटेपासून सायंकाळपर्यंत कष्ट असतात। ऊस तोडणं, बांधणी करणं, ट्रॉलीत भरण्याचं काम मजुरांच्या मेहनतीवर अवलंबून असतं। ऊस गळीत हंगाम सुरू झाला की मजूर कुटुंबासह ऊस क्षेत्राजवळ पाल उभारून राहायला येतात। हे मजूर रोज 8 ते 12 तास ऊसतोडीचं काम करतात। हातात कोयता, डोक्यावर ओझं आणि अंगावर घाम हीच त्यांची ओळख असते। कामावर आधारित मजुरी मिळत असल्यामुळे प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो। जास्तीत जास्त ऊस तोडून भरणी केल्यास जादा मजुरी मिळते, म्हणून सकाळपासूनच कामाला सुरुवात होते। ऊस तोडणीसाठी महिलांचा सहभागही लक्षणीय असतो। पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सुद्धा ऊस तोडणी आणि भरणी करतात। भोगावती साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा समारोप झाला। हंगामाच्या शेवटच्या दिवशी मात्र वातावरणात वेगळीच हालचाल दिसत होती। शेवटची मोळी भरल्यानंतर ट्रॅक्टरमधील टेपवर मोठ्या आवाजात गाणं लावून मजुरांनी मनमुराद नाचून आनंद लुटला। आम्ही आता गेली 3 महिने मोड हे तोडणीचं काम करतोय आणि आता शेवटचा दिवस, अखेरचा दिवस आहे आज शेवट। आणि आज शेवट असल्यामुळे आम्ही पूर्ण आज करून देणार आहे। एन्जॉय करणार आज शेवटची खेप म्हणून एन्जॉय करणार आहे। 3 महिन्यांच्या कष्टानंतर गावाकडे परतण्याची ओढ, हातात थोडीफार साठवणूक आणि मुलांच्या भविष्यासाठी काहीतरी करून दाखवल्याचा अभिमान मजुरांच्या चेहऱ्यावर दिसत होता। तात्पुरती निवास व्यवस्था, आरोग्याच्या समस्या, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, वैद्यकीय सुविधांची वानवा अशा आव्हानांचा सामना करत कुटुंबाच्या उपजीविकेसाठी हंगामागळी धडपडणाऱ्या या मजुरांच्या मेहनतीला सलाम करायला पाहिजे। बी न्यूजसाठी तारळेहून बंटी पाटील।